सांगली जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या द्राक्षबाग शेतकऱ्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट। फसवणुकीची रक्कम 200 कोटीच्या घरात। सांगली जिल्ह्यातील द्राक्ष माल व्यवहारात व्यापाऱ्यांकडून फसवणूक झालेल्या द्राक्षबाग शेतकऱ्यांनी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची मिरजेत भेट घेतली। भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडून द्राक्ष माल खरेदी करून उर्वरित रक्कम न देऊन फसवणूक झाली असल्याचे पालकमंत्र्यांना सांगितले। यावर पालकमंत्री सुरेश खाडे यांनी बाजार समितीचे अध्यक्ष सचिव, फसवणूक झालेले शेतकरी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी बैठक लावून चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे सांगितले। शिवाय या प्रकरणी पोलीस प्रशासन व बाजार समिती यांनी प्रमाणित केलेल्या व्यापाऱ्यांना सदरचा द्राक्ष माल देण्यासंदर्भात कायदा आणता येईल का यासंबंधी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावण्याचे आश्वासन द्राक्षबाग शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांनी दिले व संबंधित द्राक्षबाग शेतकरी यांची किती रुपयांची फसवणूक झाली याची नोंद सुद्धा पालकमंत्री कार्यालयाकडून घेण्यात आली आहे। 2018-19 मध्ये पैसे बुडवलेले व्यापारी आहे साहेबांच्या भाऊच्या पुढे मी सगळं लिहून द्यायला सांगितलं, लिहून दिलेलं आहे। मालगावचा व्यापारी आहे संतोष राजू माळी म्हणून, आज 4 वर्षाला तो फरार आहे। त्याला आम्ही चेक माझ्याकडे त्याला दिलेले होते, चेक बी आम्ही बाउन्स करून घेतले, पोलीस स्टेशनमध्ये दाखवले, पण त्याचा काही पुढं उपयोग झालेला नाही आहे। जे काही आमचं झालं ते सगळं भवनीच्या पुढं आम्ही सगळं सांगितलं। पालकमंत्र्यांच्या पुढं सगळं जे आता संवाद झाला किंवा बोलणं झालं सगळ्यांच्या समोर आम्ही सांगितलेलं आहे। आणि आता भाऊने सगळं सांगितले, आम्ही सविस्तर SPच्यासोबत चर्चा करून आम्ही काही ते पुढली मीटिंग बोलवतो। 2-2.5 हजार शेतकरी इथं जागेवर आलेले आहेत, फसवणूक आलेले आहेत, सगळ्यांची नोंद याला वहीला नोंद केलेली आहे। 200 कोटीच्या वर आहे असं अंदाज आकडा आहे आज इथं आलेल्यांचा। निर्णय झाला नाही, पण निर्णयाच्या प्रोसेसमध्ये आम्ही आलो, कारण व्यापारी लोक शेतकऱ्यांना फसवतात, त्यांचा माल नेतात, एकदा दोनदा त्यांना रेग्युलर करतात, त्यांचा विश्वास बसतो आणि तिसऱ्या वेळी ते टांग मारतात। आणि असे बऱ्याच केसेसच्या आज आम्ही न्यूज बघितलं तर आता थोडक्यात बघितलं 200 कोटीच्या वर फसवणूक जिल्ह्यामध्ये झाली। तर ह्यासाठी काय करायला लागेल आपल्याला? तर ह्यासाठी काय करायला लागेल ह्याचा प्लॅन तयार करून आपण पुढल्या वेळी आपण एक मीटिंग SP सगळ्या तालुक्याचे DYSP आणि मार्केट कमिटीचे फेडरेशनचे अध्यक्ष, ते उपाध्यक्ष आणि तिथले सचिव यांच्याबरोबर एक जॉईंट मीटिंग करून आम्ही त्यावेळी नियमावली तयार करू। फक्त ह्या स्टेजला जर काय संपत असेल, या कारवाईमध्ये बसत असेल तर ठीक आहे, नाहीतर हे सगळं प्रकरण घेऊन आम्ही काही शिष्टमंडळ घेऊन किंवा SPला घेऊन आम्ही देवेंद्र भाऊंना आम्ही भेटू, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत ते, तर त्यांना सांगू जसा आपण ऊसतोडीचा कायदा केला तसा हा कायदा तुम्हाला करायला लागेल, त्या कायद्यात रूपांतर करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल। थँक्यू।